पुस्तकाचं नाव सीता, मिथिलेची योद्धा. रामचंद्र शृंखला, पुस्तक 2. मूळ लेखक अमिश. अनुवाद संध्या पेडणेकर. हे पुस्तक तुमच्यासाठी वाचत आहे केतकी थत्ते. ही स्टोरीटेलची 2021 ची निर्मिती आहे. प्रकरण 1. ख्रिस्तपूर्व 3400चा काळ. भारतातील गोदावरी नदीच्या आसपासचा भाग. केळीच्या पानांचे जाड देठ सीता धारदार सुरीने अत्यंत नेटकेपणानं सपासप कापत होती. बुटक्या जातीची केळीची झाडं जवळजवळ तिच्याच उंचीची होती, त्यामुळे त्यांची पानं कापताना तिला फारसा ताण पडत नव्हता. मध्येच एकदा थांबून तिने आपण कापून लावलेल्या पानांच्या राशीकडे पाहिलं. मग तिची नजर तिच्यासोबत आलेल्या मलयपुत्र कबिल्यातील सैनिक मकरांतवर गेली. काही अंतरावर उभा मकरांत सुद्धा पानं कापण्यात गर्क होता, पण त्याने कापलेल्या पानांचा ढीग सीतेनं कापलेल्या पानांच्या ढिगाहून अर्धा होता. त्यावेळी हवामान शांत होतं, पण थोड्या वेळाआधी मात्र जंगलाच्या या भागात वाऱ्यानं धुमाकूळ घातला होता. अवकाळी झालेल्या पावसानं तो भाग झोडपून काढला होता. पाऊस आला तेव्हा भिजू नये म्हणून सीता आणि मकरांत घनदाट झाडांखाली उभे राहिले होते. वाऱ्याच्या घोंघावण्याचा आवाज एवढा होता की त्यांना एकमेकांचं बोलणं अजिबात ऐकू येत नव्हतं. जसा अचानक आला तसाच अचानक पाऊस कोसळायचा थांबलाही. झपाटल्यासारखा घुमणाऱ्या वाऱ्याचा वेगही शांत झाला. तेव्हा ते दोघेही झपाझप पावलं टाकत जवळच असलेल्या जंगलाच्या एका भागात पोहोचले. जंगलाच्या त्या भागात केळीची भरपूर झाडं होती. केळीची पानं नेण्यासाठीच ते दोघे जंगलात आले होते. मकरांत, आपण भरपूर पानं कापली, सीता म्हणाली. मकरांत मागे वळला. ओल्या झालेल्या पानांचे देठ कापणं फार कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत आपण बरीच पानं कापली असं मकरांतला वाटत होतं, पण त्याची नजर सीतेनं कापलेल्या पानांच्या ढिगावर गेली आणि तो ओशाळला. फिरून त्याची नजर स्वतः कापलेल्या ढिगावर आली. त्यानं कापलेल्या पानांचा ढीग तुलनेनं बराच छोटा होता. मकरांत ओशाळून हसला. प्रत्युत्तरादाखल सीता मनमोकळ हसली. भरपूर पानं कापली. आता आपण शिबिराकडे परतू. राम आणि लक्ष्मण सुद्धा शिकारीवरून लवकरच परततील. आज त्यांना शिकार मिळाली असेल कदाचित. सीता आपले पती अयोध्येचा राजकुमार राम आणि दीर लक्ष्मणासोबत दंडकारण्यातून वेगाने मार्ग आक्रमित चालली होती. लंकेचा राक्षस राजा रावण त्यांच्यावर सूड उगवणार हे त्यांना माहीत होतं. त्याच्यापासून बचाव व्हावा यासाठी ते शक्य तितक्या वेगाने दंडकारण्य मार्गे निघाले होते. अयोध्येच्या राजघराण्यातील या 3 व्यक्तींच्या संरक्षणाची जबाबदारी उचलण्याची शपथ घेतलेले कप्तान जटायू मलयपुत्र कबिल्यातील सैनिकांच्या एका छोट्या तुकडीसह त्यांच्यासोबत होते. कप्तान जटायूंनीच त्यांना पळ काढणे हाच एकमेव उपाय असल्याचा सल्ला दिला होता. रावण आपल्या बहिणीच्या राजकन्या शूर्पणखेच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी आपलं सैन्य पाठवणार यात कोणतीही शंका नव्हती. लक्ष्मणामुळे शूर्पणखा जखमी झाली होती. त्यामुळे आपल्या हालचालीबद्दल कमालीची गुप्तता राखणं अतिशय आवश्यक होतं. म्हणून त्यांना जमिनीत खोलवर खणलेल्या खड्ड्यात स्वयंपाक करावा लागत होता. इंधनासाठी ते एका विशिष्ट प्रकारचा दगडी कोळसा वापरत असत, कारण त्या कोळशातून केवळ ज्वाळा निघत असत, धूर अजिबात निघत नसे. त्यातूनही आणखी सावधपणा बाळगण्याच्या दृष्टीनं ते खड्ड्यातील ज्वाळांवर शिजत असलेल्या भांड्यांवर केळीच्या पानांचा दाट थर झाकत असत. त्यामुळे चुकूनही एखादी चुकार ज्वाळाही बाहेर दिसत नसे. Sample complete. Ready to continue?